सगळ्यात बेस्ट परमनंट हेअर कलर कुठला आहे? तर तुमचा जो नॅचरल केसांचा रंग आहे तोच परमनंट आहे. आणि ग्रे कव्हरेजसाठी जेव्हा तुम्ही हेअर डाय वापरता तेव्हा आणि हा चेंज परमनंट म्हणजे अगदी परमनंट होतो. चला केसांचं स्ट्रक्चर सोप्या भाषेत समजून घेऊया आणि त्यामुळे तुम्हाला कळेल की हेअर डायची ही केमिस्ट्री कशी आहे. नमस्ते, मी श्वेता पुरंदरे. माझ्या या चॅनलवर आपलं खूप खूप स्वागत आहे. माझा कंटेंट तुम्ही पहिल्यांदा पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला तर लाईक द्यायलाही विसरू नका. केसांचं स्ट्रक्चर अगदी सिंपल असतं. केसांचा मधला भाग असतो त्याला मेड्युला म्हणतात. मेड्युलाच्या बाहेर असतो कॉर्टेक्स आणि या कॉर्टेक्स मध्येच हेअर डायचे जे कलर पिगमेंट्स आहेत ते डिपॉझिट होतात आणि केसांना रंग येतो. कॉर्टेक्सला प्रोटेक्ट केलेलं असतं केराटिन लेअरनी, त्याला क्युटिकल म्हणतात. आणि केसाचं हे जे बाह्य आवरण आहे ना ते एखाद्या कौलारू छपरासारखं असतं. एखाद्या टुमदार घराचं कौलारू छप्पर किती सुंदर दिसतं. ते जास्त सुंदर तेव्हा दिसतं जेव्हा त्याची जी कौलं आहेत ना ती अतिशय सुंदर रीतीने अलाइन झालेली असतात, गुळगुळीत असतात, स्वच्छ असतात आणि घट्ट बसलेली असतात. थेट हीच एनॉलॉजी लागू होते केसांच्या बाबतीत सुद्धा. केसाचं जे बाह्य आवरण आहे, जे क्युटिकल आहे, त्याचे लेयर सुद्धा वेल अलाइन्ड असतील, युनिफॉर्म असतील तर केसांची कंडिशन अतिशय हेल्दी मानली जाते. आणि असे हेल्दी केस अतिशय सॉफ्ट असतात, स्मूथ असतात आणि शायनी सुद्धा असतात. मग केसांना रंग चढवताना नक्की काय होतं थोडक्यात समजून घेऊया परमनंट हेअर डाय कसा काम करतो. तर केसांना परमनंट हेअर डाय लावल्यावर एक्झॅक्टली काय होतं. केसांना परमनंट हेअर डाय लावला जातो तेव्हा त्याच्यातले जे पिगमेंट्स असतात ते पिगमेंट क्युटिकलच्या मधून कॉर्टेक्स मध्ये जाऊन डिपॉझिट होणं जास्त गरजेचं असतं. तर यासाठी एक खूप मोठी कॉम्प्लिकेटेड केमिकल प्रोसेस केली जाते जी आपल्या लक्षातही येत नाही. रंगात वापरला जातो एक कलर प्रीकर्सर आणि एक डेव्हलपर. अमोनिया किंवा तत्सम पदार्थ वापरून पीएच वाढवला जातो आणि केसांचं हे जे क्युटिकल आहे ते रिलॅक्स केलं जातं, ओपन अप केलं जातं. त्यानंतरच कलर इन्ग्रेडियंट हा कॉर्टेक्स पर्यंत पोहोचू शकतात. डाय मधील हायड्रोजन पेरॉक्साइड मुळे आपल्या केसांचं जे ओरिजिनल मेलॅनिन आहे, जो नॅचरल कलर आहे तो ब्लीच आउट केला जातो. कारण यामुळे जो आपण हेअर डाय वापरतो त्याचा कलर युनिफॉर्म होणार असतो आणि जी शेड अपेक्षित आहे ती शेडच मिळते. त्यामुळे हायड्रोजन पेरॉक्साइड वापरून केसांना ब्लीच करणं ही एक महत्वाची स्टेप आहे. तुम्हाला अंदाज आलाच असेल की या स्टेजला तुमच्या केसांचा जो नॅचरल परमनंट कलर आहे तो संपलेला असतो. याच्या पुढची स्टेप म्हणजे कॉर्टेक्स मध्ये पोहोचलेले कलर प्रीकर्सर ट्रान्सफॉर्म होतात आणि त्यांचा मॉलिक्यूल मोठा होतो, जेणेकरून हा मॉलिक्यूल केसांच्या कॉर्टेक्स मधून हे सहजासहजी बाहेर येऊ शकत नाही. आणि नंतरच्या रिन्स आउट प्रोसेस मध्ये क्युटिकल्स बंद केली जातात आणि असा हा परमनंट हेअर डाय तुमच्या केसांवर लावला जातो. सगळ्यात परमनंट हेअर कलर कुठला मला विचाराल तर तुमचा केसांचा ओरिजिनल कलर आहे ना तोच परमनंट आहे. आणि जेव्हा ग्रे कव्हरेज साठी तुम्ही पांढऱ्या केसांना परमनंट हेअर डाय लावता तेव्हा पांढऱ्या केसांच्या बरोबरच तुमचे उरलेले जे काळे केस आहेत ना त्यांचा हा परमनंट कलर चेंज होऊन जातो. आणि हा बदल परमनंट म्हणजे अगदी परमनंट होऊन जातो कारण तुमच्या केसांचं केमिकल कॉम्पोजिशनच चेंज होऊन जातं. तेव्हा एकदा का तुम्ही परमनंट हेअर डाय वापरला तुमचे केस परत नॅचरल स्टेटला येऊ शकत नाही. जेव्हा नवीन हेअर ग्रोथ होते तेव्हाच ते पूर्ववत नॅचरल स्टेटला येतात. तर केसांच्या कॉर्टेक्स मध्ये पोहोचलेला हा परमनंट हेअर डाय लीक होऊ शकतो, जरूर होऊ शकतो. तर केसांचं वर्णन मी केलं होतं एखाद्या टुमदार घराच्या छपरासारखं ज्याच्यावरची कौलं व्यवस्थित बसलेली आहे. जेव्हा बाहेरून मुसळधार पाऊस पडतो तेव्हा त्या घराचं रक्षण हे छप्पर करतं कारण त्याची जी ही कौलं आहेत ना ती अतिशय फर्स्ट क्लास कंडिशन मध्ये असतात. पण या कौलांचीच हाताळणी आपण धसमुसळेपणे केली तर काय होईल. कौलांची अलाइनमेंट बदलेल. रफ वापरामुळे कौलं डॅमेज होतील, मध्ये मध्ये गॅप्स येतील, भोकं पडतील आणि पावसाच्या पाण्याची घराच्या आत गळती सुरू होईल. आणि ही गळती रिव्हर्स होऊ शकेल तर केसांच्या बाबत हेअर डायच्या बाबत हे सहज शक्य आहे. तर हेअर डायची गळती कशी होऊ शकते हे सांगण्यासाठी मी तुम्हाला दाखवणार आहे माझी ही आयपॅडची बॅग. किती सुंदर आणि शायनी सरफेस आहे हा, अगदी आपल्या केसांसारखा. जेव्हा आपले केस अतिशय चांगल्या कंडिशन मध्ये असतात, प्रोसेस केलेले नसतात, तेव्हा त्यांचं केराटिन सुद्धा असंच स्मूथ असतं
सॉफ्ट असतं आणि शायनी असतं. अशी ही सुंदर अलाइनमेंट मी जेव्हा डिस्टर्ब करते तेव्हा काय होतं, गळती सुरू होते. आपल्या ज्या डे टू डे ऍक्टिव्हिटीज आहे, अगदी कंगव्यानी केस विंचरण्यापासून बॅक कोम्बिंग करणे, अशा साध्या साध्या ऍक्टिव्हिटीजनी सुद्धा केसांच्या टेक्स्चरवर परिणाम होतो. तेव्हा तुम्ही विचार करा की केसांवर आपण किती मोठा परिणाम करतोय. आणि हो, परमनंट हेअर डायचा इफेक्ट जास्तीत जास्त लॉंग लास्टिंग कसा राहावा यासाठी पुढचा व्हिडिओ नक्की बघा. डाय केलेल्या केसांसाठी कुठले शॅम्पू, कंडिशनर आणि मास्क वापरावेत याची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये देतेय, ती तुम्ही नक्की बघा. या व्हिडिओचा अभिप्राय खाली कमेंट मध्ये जरूर कळवा. पुन्हा भेटूया अनबॉक्सिंग लाईव्ह श्वेता बरोबर मध्ये. नमस्ते. आणि हेअर डाय लॉंग लास्टिंग कसा राहावा याबद्दल पुढच्या व्हिडिओमध्ये.